संत समागम एखादे परी भावे त्याचे द्वारे श्वान याती तेथे राम नाम होईन श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपण रंक तेथे भले तेथे राम नाम होईन श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या तेथे राम नाम होईन श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वसुदेव सुतं देव कंसचानूर देवके परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतं स्तुन्वन्ति दिव्यस्तवे वेदे साङ्गपदोक्रमोपनिषदे गायन्ते यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः पांडुरंगा करू प्रथम चरण संतांच्या त्यांच्या अग्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनीने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभट शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वादे क्रोधकाम विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान याती तेथे राम नाम होईन श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे पुरस्कृत प्राप्त प्रसंगी कीर्तनासाठी घेतलेला अभंग देहूचे असणारे साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा संतपण प्रकरणातला अभंग आहे. महाराज या अभंगाद्वारे संतांचा समागम तुम्ही करा आणि तो संतांचा समागम करीत असताना तो कशाप्रमाणे करावा आणि कशासाठी करावा याचं सविस्तर वर्णन सांगतात. विठ्ठल संतांचा समागम महत्वाचा आहे, संगत महत्वाची आहे. संगतीनं माणसाचं आयुष्य बिघाडतं, संगतीनं माणसाचं आयुष्य सुधारतं. संत मालिकेनुसार बोलायचं झालं पतन उद्धार संघाचा महिमा. पतनही संघाचा महिमा आहे आणि उद्धार सुद्धा संघाशिवाय होत नाही. म्हणजे उद्धार जर करून घ्यायचा असेल तर संगतीचाच परिणाम
आणि पतन जर करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा संगतीचाच परिणाम. आणि म्हणून संगत सगळ्यात महत्वाची आहे. मग त्यासाठी संगतीने जर माणसाचं आयुष्य घडत असेल आणि संगतीनं माणसाचं आयुष्य बिघडत असेल तर ज्याच्यापासून बिघडतं ते संग न करावा काही की नाही. आणि ज्याच्यापासून आयुष्य सुधारतो तो संघ माणसाने धरावा किंवा करावाच काही की नाही. मग संघ आहे, किती संघ आहे? संत वाङ्मयाने शास्त्रकारांनी 3 संघ सांगितले. पहिला सांगितला कुसंग, दुसरा सांगितला विसंग आणि तिसरा सांगितला सतसंग. 3 प्रकारचे संघ सांगितले. पहिला सांगितला कुसंग, दुसरा सांगितला विसंग आणि तिसरा सांगितला सतसंग. आता या तिन्हीपैकी एक करायचा आहे, एक टाळायचा आणि एक टाकायचा. विठ्ठल एक करायचा, एक टाळायचा आणि एक टाकून द्यायचा. मग करायचा कोणता? तर सतसंग करायचा, कुसंग टाळायचा आणि विसंग टाकून द्यायचा. त्याच्या नादी लागायचं नाही. मग पहिला आहे कुसंग. कुसंग टाळायला लावला. कुसंग म्हणजे काय? दुर्जन माणसाचा संग. कुसंग त्याला असं म्हणतात का तो कुसंग इतका विचित्र आहे त्याला सांगितलं टाळायचं. शक्यता कुसंग माणसाने जीवनामध्ये टाळायला पाहिजे. मग महाराज कुसंग टाळण्यासारखं कुसंगाचा परिणाम काय? तर कुसंगाच्या संगतीत जो जो जातो कुसंग काय टाळायचा? तर तो कुसंग असा आहे त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या सारखा गेला काय आणि त्याच्यापेक्षा वरचढ गेला काय तो त्याचा नाशच करतो. कुसंगे नाडीला साधू जायचा. मग साधू जरी असला पण त्या साधू महात्म्याला जरी समजा तो कुसंग नडला तर काय होतं? त्याची फसगत होते, त्याची फजिती होते. भरपूर उदाहरणं आहेत. चांगल्या चांगल्याला हा कुसंगाने काय केलं? खाली पाडलं. उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर रामायणामध्ये एक पात्र आहे, तिचं नाव कैकई. आली का कीर्तनाला? नाही, येत नाही. कैकई येत नाही. आमचे रामगिरी बाबा सांगतात पुतना येत नाही, मंथरा येत नाही. ह्या बाया कीर्तनाला येत नाही. मग ह्या कधी येतात? काल्याच्या दिवशी पिशाभरा. तुम्हाला खुद पोहोचली ऐकून. मला सांगायचा मुद्दा काय ऐका. कैकई बारीक ऐका. कैकई सारखं पात्र रामायणामध्ये सर्वात महत्वाचं होतं बरं ऐका. आणि तिच्यासारखं परत कोणी कैकई सारखं झालं नाही. म्हणजे तेवढं विचित्र नाही बरं. कैकई ही पवित्र होती. कैकईची 14 कारण आहेत पवित्रतेची. किती? 14. कैकई इतकी महान पतिव्रत. या पुढे पालवी साहेब या. लय दिवसाने आला. या. विठ्ठल विठ्ठल कैकई पवित्र होती. पवित्र किती पवित्र होती एकच सांगतो आणि पुढे जातो. जे रामायणाचार्य असतील त्यांच्याकडून विचारून घ्या किती कारण आहेत. ऐका कैकई किती पवित्र होती ते सांगतो बरं आधी. किती चांगली होती कैकई ते सांगायच्या आधी मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. कैकई किती नंबरची बायको?
3 नंबरची. तसा क्रम तसाच आहे बरं खरा, पण काही आता काही कायला मध्ये बशी देत, ते चुकीचं आहे. मी भरपूर रामायण ऐकले, पण काही रामायणवाले काही कायला मध्ये बशी देत, मधली नाही, काही काही 3 नंबरची. पहिली कौशल्या, दुसरी सुमित्रा, आणि या दोघीला मुलं झाले नाही म्हणून राजा दशरथाच्या मनात आलं तिसरी बायको करावी. कशासाठी? पोरांसाठी. आता ग्रहस्थी माणसं तेच असते, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. राजा असला काय, दशरथ राजा असला काय, तुमच्या आमच्यासारखं नाही, तुमच्यासारखं असला. कशासाठी? पिढी वाढली पाहिजे, बस. काही म्हणतात ना आम्हाला भेटलं, बाबा तुमचं कसं, म्हणलं तुझ्यापेक्षा चांगलं होईल. तू मेल्यावर तरी गावाला कोरडं पडत, याला कोणतरी येईन पाणी पाजा. तसं आम्ही मेल्यावर गावाला विल्हेवाट लावावं लागलं आमचं. यांचं कोणी मागं पुढे घ्या आवरून, यांचं लवकर करावं लागलं. राजा दशरथ तिसऱ्या बायकोच्या शोधार्थ निघाला आणि शोध घेता 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 अश्वपती नावाच्या राजापर्यंत पोहोचला. कैकेयीच्या बापाचं नाव अश्वपती, लक्षात ठेवा. अश्वपती राजाला तेवढी एकच मुलगी, तिचं नाव कैकेयी. आता हा राजा गेला, त्या राजाने ह्या राजाने नमस्कार केला. आता दोन्ही राजे, एक अयोध्याचा आणि अश्वपती राजा, मोठा राजा. समोरासमोर गाठी भेटी झाल्या. कारण विचारलं, राजा दशरथ थोडस असं बुजल्यागत अश्वपतीला विचारलं, तुम्हाला मुलगी म्हटले? म्हणजे हो आहे ना. उपवर झाली? म्हणजे हो. लग्न करायचं? म्हणजे हो करायचं ना. आता अश्वपतीला वाटलं हा आलाय, याचा अर्थ हा काय घेऊन आलाय? तुम्ही सगळे गोसावीत का? नाही, बोला काय घेऊन आलाय? सोयरी घेऊन आलाय आपल्या पोरीसाठी. हे सांगितलं आहे म्हणले. मुलगा म्हणजे मुलगा मीच आहे म्हणले. आणि मग अश्वपती राजा थोडासा राग आला, कारण त्याला माहिती होतं याला 2 बायका आहे. किती आहे? 2. आणि 2 बायकाचा संसार करून याचा भोगा झाला ना. आता माझ्या मुलीचं वाटोळ करायला आलाय. पण त्यांनी सांगितलं, आता नाही म्हणता येत नव्हतं, तोही राजा हाही राजा आहे. पण त्याला सांगितलं, बाबा माझी काही हरकत नाही, पण जिच्या संग तुला लग्न करायचं ती तुझ्या समोर आणतो. आणि तिने तुला पाहिलं, कैकेयी तुला पाहिलं, आणि तिने जर तुला पसंत केलं तर तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो. आता याच्यामध्ये एक गोडगमक होतं. काय होतं ऐका. कैकेयीला त्याच्या समोर आणायचं कारण काय? त्याचं कारण ऐका. कैकेयी किती पवित्र होती. कैकेयीच्या समोर आलेल्या माणसाचं भवितव्य कैकेयीला वाचता येत होतं. ही कैकेयीची ताकद होती. ऐकता ना माझं? कैकेयीच्या समोर आलेला माणूस कैकेयीला पूर्णपणे काय होत होता? वाचता येत होता. कारण माणूस वाचता येतो, माणसाचं भवितव्य कळतं. पण आता गमक असं आहे, माणसाचं भवितव्य आपल्याला वाटतं हातावर आहे, तळ हातावर आहे. पण माणसाचं भवितव्य हातावर नसतं. कुठं असतं? या कपाळावर असतं, ललाट्यावर असतं, इथं असतं लिहिलेलं. आपण बावळत येत, जे हात दाखवतं ते मूर्ख, आणि जे बघत ते डबल मूर्ख आहे. हात पाहणार म्हणलं काय घेतो देवलशाच. इथं कुणी असेल तर काय करायचं करा, काय वाकडं करायचं. देवलशी लोकांचा आपलं नाही, ती पण नाही बसत, वाद कधी संपत नाही. ध्यानात ठेवा. माणसाचं भवितव्य हातावर नसतं. आता एखादा माणूस जर समजा एखादा बाळ हात नाहीच घेऊन जन्माला आलं, तुंड्या हाताचं जन्माला, मग त्याला भवितव्यच नाही का? मग त्याचं भवितव्य कोणाच्या हातात? प्रश्न आहे ना. माणसाचं भवितव्य कपाळावर लिहिलं असतं. आणि ते कपाळ कैकेयीचा असा गुण होता, कैकेयीला समोरच्या माणसाचं कपाळ वाचता येत होतं भवितव्य. आणि तिला त्याच्या समोर आणलं का आपण तिला सांगायची गरज नाही वेगळी, तिला आपोआप कळण याला 2 बायका आहेत, आमकं तमकं बरं सगळं याचा कारभार सगळा तिला कळ, तिला वाचता येईल भवितव्यावर. म्हणून कैकेयीला समोर आणलं. आणल्यानंतर कैकेयीने राजा दशरथाकडे पाहिलं, सगळं भवितव्य वाचलं. आता मला सांगा, तुमच्या मनाने काय म्हणायला पाहिजे होतं? नाही म्हणायला पाहिजे होतं. कारण 2 बायका हे त्याच्या भवितव्य लिहिल्या असेल. तिने सगळं वाचलं आणि तिने नाही म्हणन, ती नाही म्हणन असं याचं मत होतं. कोणाचं? अश्वपती बापाचं. पण तिने नाही म्हणायच्या ऐवजी तिने सांगितलं, मला राजा पसंती, लग्नाची तयारी करा. आता तर काही करता येत नव्हतं. लग्नाची तारीख काढलीच, तयारी केली. लग्नाच्या दिवशी अश्वपती राजाला थोडंसं वाईट वाटलं. म्हणलं मी आतापर्यंत ऐकलं होतं माझ्या पोरीला म्हणजे कैकेयीला माणूस वाचता येतोय, मग राजा दशरथ तिने वाचला का नाही हे मला विचारायचंय तिला. जर वाचला असता तिने पूर्णपणे नाही म्हटली अशी, त्याला 2 बायका हे तिला कळलेलं आहे. पण ती हा कसं काय म्हणला नाही, म्हणून याच्या मनातली शंका काढण्यासाठी अश्वपती बाप तो राजा कैकेयीच्या महालात ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी जातो. तिला विचारतो, का ग
तुला आजपर्यंत माणसं वाचतात मी मला ऐकायला आलं. ते म्हणे बरोबर आहे म्हणले. मग राजा दशरथ वाचला नाही का? ते म्हणजे सगळ्या वाचला. कुठून सांगू? त्याच्या जन्मापासून सांगू का त्याच्या आधीपासून सांगू? म्हणजे अगं तुझ्या आधी 2 बायका म्हणजे हो हे पण माहिती तिने नावही सांगितले. काही दिले कौशल्य आणि सुमित्रा आहे म्हणजे. अगं तू 3 हो मला 3 नंबरची मला पोरांसाठी केलंय म्हणले त्यांनी. हे पण मला माहिती आहे. अगं मग तरी लग्नात तयार कशी झाली? ते म्हणजे बाकीचं सगळं पुसून टाका म्हटली. फक्त त्याच्या कपावर एक वाक्य लिहिलंय. त्या वाक्याने मी याच्या संग लग्नात तयार झाली. मग त्याच्या कपावर वाक्य कोणतं वाचलं तू? असं ऐका बारीक. त्याच्या कपावर तिने वाक्य वाचलं होतं म्हणजे बाबा त्याच्या कपावर शेवटच्या भुवईच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे. जगाचा मालक जो जगाचा नियंत्रण आहे ज्याने जग निर्माण केलेला आहे तो जगाचा मालक याच्या कुळात अवतार घेणारे नाही. कोणाच्या कुळात? कोणाच्या? राजा दशरथाच्या. आणि जगाचा मालक याला बाप म्हणणार. हे 2 वाक्य आहेत. मग जगाचा मालक याला बाप म्हणणार असेल मी 3 नंबरची बायको आहे मला होईल का नाही पोरं मला गॅरंटी नाही. मला झाली नाही तर तो 4थी करू शकतो. पूर्वीच्या राजाला ते स्वतंत्र होतं आताचे नाही. हा आता एकच भेटा आता सगळे आमच्यासारखे झाले सगळे. काही दिवसांनी असे इकडे भरती करावं लागते ना. गिरी पुरी भारतीय संन्यासी चलून द्यायचं का वडा कुंभ 3 वर्षाला नाही 2 वर्ष भरावं लागत. विठवलं माझं मी 3 नंबरची बायको आहे मला होईन का नाही माहित नाही. तो 4थी करू शकतो मला झालं नाही तर. पण एक ध्यानात ठेवा बाबा मी जर त्याची बायको झाली आणि जगाचा माणूस याच्या कुळात अवतार घेणं हे तर खोटं नाही होणार. हे खरं आहे. मग जगाचा माणूस याला बाप म्हणून मी जर 3 नंबरची झाली का 4 नंबर झाले का तर जगाचा मालक मला काय म्हणून बोला आई म्हणून. आणि जगाच्या मालकाने मला आई म्हणावं म्हणून मी लग्नात तयार झाली. विठ्ठल जगाचा मालक जो मला त्याला बाप म्हणून तर मला आई म्हणून याची बायको झाली म्हणून मी राजा दशरथा संग लग्नाला तयार झाले. हे पहिलं कारण पतिव्रते. अशी 14 कारण आहेत. काही 14 कारणाने पतिव्रता होती. काही इतकी पवित्र होती. काही राजा दशरथ स्वर्गामध्ये चालला तर कैकेयीला मागं बसवायचं आणि तेव्हा स्वर्गाचं युद्ध करायला जायचं. रथाच्या चाकाचा आर मोडला ते आक मोडला तर तिने आपला हात घालून राजा दशरथाला युद्ध जिंकून दिलं. प्रभू रामचंद्र वनवासाला पाठवायला आपला कैकेयी दिसते. पण ऐका प्रभू रामचंद्रांचा जो राज्याभिषेकाचा टोप होता ना राजा दशरथाचा राजमुकुट होता तो वालीकडे होता. आणि वालीने यांच्याकडून गोड बोलून नेला होता. राम महाराज कोणाकडून? राजा दशरथाकडून कैकेयीकडून गोड बोलून नेला होता वालीने. आणि तो टोप नसल्या कारणाने राज्याभिषेक होऊ शकत नव्हता. आणि ज्या टायमाला कैकेयीने वालीला हा राजमुकुट दिला होता पण देताना सांगितलं होतं मी तुला हा देते पण ज्यावेळेस आणायच्या टायमाला तुला वध करून माझा मुलगा ज्याला गादी बसेल तोच आणि ही काही कोणाला दिसत नाही. कारण तुम्हाला जर खोट वाटत असेल तर रामानंद सागरांची मालिका घरी गेल्यावर बघायची. मोबाईल काढायचा त्याच्यामध्ये काही दिवस राजा दशरथाच्या डोक्यावर राजमुकुट आहे पण मरायच्या टायमाला राजमुकुट नाहीये. विठ्ठल असे 14 कारण कैकेयीचे पतिव्रतेचे ध्यानात ठेवा. मला सांगायचा मुद्दा एक एवढी महान कैकेयी होती पतिव्रता होती पण थोडासा संग लागला. कोणाचा? मन त्या कुबरीचा. ती कुबरीचे ना मंथरा. तो मंथरेचा संग लागला. त्या मंथरेच्या पोटामध्ये विकल्प घुसला. एका मोठ्याच्या मुखातून ऐकलं होतं गुलाब महाराज खालकरांच्या. ती मंथरा रस्त्याने चालली होती आणि एकाने टरबुजाची शेती केली. टरबुजात विकल्प घुसला. ते टरबूज खाल्ला मंथरेने. मंथरेने टरबूज खाल्ला. टरबुजाचा विकल्प मंथरेत शिरला. मंथरा महालात आली. तिचा विकल्प कैकेयीत शिरला. कैकेयीत नाही शिरला. ती कुबरी होती पळायचं नाटक केलं. कैकेयी का आधी तिला ऐका ना म्हणजे हा घाणा आपल्या भाषेत पण हिने कैकेयीला स्पर्श केल्यावर तिचा विकल्प कैकेयीत शिरला. आणि कैकेयी ज्यावेळेस राजाकडे गेली तेव्हा राजा तसं काय बायकाचा ऐकणार राजा नव्हता. ध्यानात ठेवा. तो सार्वभौम राजा होता. बायकोचा ऐकणार नव्हता. पण ती तिथून मागं फिरली. राजा असं काय तयार नाही. पुन्हा कैकेयीची भेट झाली. कैकेयीने सांगितलं असं काय ऐकायचं केस मोके सोड आणि संसारच्या टायमाला जमिनीवर धरतीला लोळण घे. आणि धरतीला लोळण घ्यायला लागली. राजा दशरथ ह्या मंथरी जाऊन सांगितलं तुझी बायको लोळण घेते संसारच्या टायमाला. तेव्हा राजा दशरथ कैकेयी आकांत करती म्हणून तिला उठवायला गेला आणि तिच्यातला विकल्प इकडे घुसला. तेव्हा राजा दशरथ तयार झाला. हा मला सांगायचा मुद्दा एवढा
कैकायला फक्त थोडा संग लागला, कोणाचा? मंथरेचा लागला. तर परिणाम असा झाला कैकायच्या जीवनामध्ये, आजता येत कैकायचं नाव कोण्या महिलेला ठेवता आलं नाही. महिलांचं त्या सोडून साध्या, बोलू का, साध्या टपरीला सुद्धा कैकायचं नाव नाही. टपरी कळते ना? टपरी 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 मला नाही कळायची, तुम्हाला कळून सांगते. टपरी कशाची असते? सोन्याची नाही. कशाची? पानाची. पानाची म्हणा, बिड्याची म्हणा, काड्याची म्हणा, चहाची म्हणा. मग असं कधी वाचलं का कैकई टी स्टॉल, कैकई पान सेंटर, असं वाचलं का? नाही. मग एवढी महान कैकई होती, पण साधं टपरीला सुद्धा कैकईचं नाव शिल्लक नाही. परिणाम कुसंगाचा. विठ्ठल विठ्ठल. कुसंगे नारीला साधू जाईसा, म्हणून कुसंग जीवनामध्ये धोकादायक आहे, फजिती करतो. आमचे गुरुवारे रामगिरी बाबा इकडे अजून एक दृष्टांत सांगतात. एका ब्राह्मणाच्या घरी गाय होती सात्विक. ऐकता ना? ऐकता का? ब्राह्मणाच्या घरी सात्विक गाय. आता गाय, ब्राह्मणाची गाय म्हणते बांधून जाईन घरात, तिला काय बांधतो बाहेर थोडी आहे. आणि ती ब्राह्मणाच्या घरची गाय ब्राह्मण घरामध्ये तिला आपल्या गेटच्या आत रोज तिला स्नान, त्या ब्राह्मण काकू तिला हळदी कुंकू पूजा अर्चा करून त्या नैवेद्य तुपाची चपाती वगैरे खाऊ घालायचे. पण ते सगळं करता करता ब्राह्मणाला सगळ्या गावाच्या देवाची पूजा करता करता दुपारी 1, 1:30, 2 वाजायचे. आणि मग तिथून पुढे आपल्या गायला नैवेद्य द्यायचा, पण द्यायचा उशिरा, पण चांगलं द्यायचं. तुपाचं द्यायचं, तेलाचं द्यायचं खायला. आणि योगायोगाने झालं काय, त्या गावातली एक मोकार गाय, आता आपल्याकडे मोकार म्हणतात पण खेडेगावात काय म्हणतात? जाणी गाय. जाणी 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 गाय. शब्द वावकडे बरं ध्यानात ठेवा. जाणी जाणी कळते तुम्हाला? शहरात नाही जाणी. नाही आहे ना. जाण्या जाण्या गाय. जाण्या कळतात ना? जाणी गाय. जाणी गाय अशी फिरत फिरत, त्याने काय उद्योग असतो फिरायचं? कोणाला? तुम्ही म्हणा, मी कशी नाही, त्यांना कळत आहे. जाणी आली. जाणी ब्राह्मणाच्या दरवाजाजवळ. आता जाण्याला सुमार नसतो, धडार ती गेट उघडून दिली तिने. गेली जाणी आज. आमचे बाबा सुंदर सांगतात, म्हणजे तो जाण्या गायीने सात्विक गायीची भेट घेतली. त्या ब्राह्मणाची सात्विक होती आणि दोघीचा संवाद आहे. कीर्तन बोलतात गाया. का ग म्हणली, लय दिवस बघ तुझी तब्येत. ती म्हणजे अगं हे अशी तब्येत आहे म्हणते माझी. अगं पार उत्पत्ती छाप झाली म्हणजे ब्राह्मण दादा खायला देत, म्हणजे देतो 2, 2:30, 3 वाजता देतो, पण चांगलं देतो खायला, म्हणून ती काही अंगी लागत नाही, पण चांगलं मिळतं मला खायला. माझं दे सोडून, तू चांगली ताजी तावणी दिसती. कोण? जाणी. का ग म्हणजे तुझी तब्येत चांगली दिसती. ती म्हणजे ये बाया, मला काय एकादशी का ऐकता ना? नाही कळत तुम्हाला? मी एकादश धरीत नाही. कोण? हा, हे शब्द ध्यानात ठेवा. मी कधी सोमवार धरीत नाही, मी कधी साधूच्या पाया पडत नाही, मी कधी कोण्या बाबाला दक्षिणा देत नाही, कधी कोण्या बाबाच्या कीर्तनाला जात नाही. कोण? म्हणतो मी कशा? ऐका, अगं मला तुझ्यासारखं व्हायचंय. ती म्हणजे माझ्यासारखं व्हायचं असलं की तर आता माझ्यासोबत यावं लागेल. ती म्हणजे आली असते, पण या गळ्यातलं कोण तोडीत माझ्या? ती म्हणजे मी आहे ना तोडायला, अशा लग्नाच्या तोडल्या आजपर्यंत. नाही कळलं तुम्हाला? तिने शिंग घातलं, ती साखळी तोडली. आता जाण्यांना माहिती असतं कोणाच्या घरचा चहा किती वाजता आहे. कळतंय तुम्हाला? कळतंय. कोणाच्या वाटेवर बसल्यावर कोणाच्या घरात कळ लागल हे जाण्यांना माहिती असते. तसं ह्या जाणीला माहिती होतं कोणतं शेत हिरवगार आहे. ही पुढं आमची सात्विक ब्राह्मणाची माग. जाणी चांगलं शेत पाहिलं आणि हिला म्हणजे खा. काय खायचं? आता हिने कधीच पाहिलं नव्हतं एवढं हिरवं. ही जीज घुसलं खायला, ती बोर खपासून खायला लागली. हिने आपलं वरच टवका टवका हाणला आणि तिच्या खायच्या आवाजाने तो जिथं शेत होतं तो मालकाला चाहूल लागली. तो काठी घेऊन आला. आता जाणे काय काला घुसलं थांबल का? जाणे रस्ता माहिती होता. जाणे गेली गुंगाला देऊन एकदा कधी आई ती गाय, त्या सात्विक गाय त्या शेतकऱ्याच्या हातात सापडली. त्याने सांगितलं तूच नुकसान करते माझं. अशी गाय हाणली त्याने, त्याला उठता येईना बसता येईना. तशी धरून ब्राह्मणाच्या हवाली केली. ब्राह्मणाला अपशब्द बोलला
ब्राह्मणाला अपशब्द अपमान झाल्यामुळे ब्राह्मणाने त्या गायला 4-5 दिवस हाणलं, तिला जेवण दिलं नाही. माझी गोष्ट संपली. चांगलं तुपाचं कुकू लावून हळद लावून पूजा करून खायला मिळत होतं, पण फजिती झाली कोणामुळे? आता नका नाही नका नाही आता नाही आता नाही आता ती जाणी सुद्धा तुम्हाला कळायसाठी असतं, पण ओढाळ्याच्या संगे सात्विक नासदी ऐक ज्ञानात ठेवा. ओढाळ गायच्या संगती सात्विक गाय आली, थोड्या पुरता आली, परिणाम तिला फजिती भोगावी लागली. म्हणून कुसंग जीवनामध्ये करू नये. पहिला टाळायचा कुसंग. बस झालं, मला वाटतं माझ्या पाठीला पडून. कुसंगे नारीला साधू, कुसंग करू नये जीवनात. दुसरा आहे विसंग, आयुष्यामध्ये करू नये. आता जुने कीर्तनकार सांगायचे, कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर कानडीने केला मराठा भ्राता. कानडी पोरगी होती आणि मुलगा मराठी होता, महाराष्ट्रातला, ती कर्नाटकातली होती. तुम्ही म्हणता कस काय जुळलं? आता आमचं सगळ्यांनी सांगू नाही ते कस काय जुळलं आहे की नाही. जुळलं ते व्हॉट्सअपला, ती नंतर गेले, ते परत झालं. ती म्हणे हे स्टेशन कोणतं, तेव्हा येणे काय आमचं काय फळानं काय आमची बाबा सांगायचं. चल जाऊ. विसंग आयुष्यामध्ये. विसंग म्हणजे काय? सोपं सांगतो. मुलगा जो माळकरी असेल तर मुलगी कशी असावी? माळकरी असावी. मुलगा जर गावात फिरणारा असला, आमच्यावानी म्हणजे कीर्तनकार म्हणतो, जर मुलगा कीर्तनकार असला तर मुलगी काय म्हणणारी असावी? हरिपाठ म्हणणारी असावी. याला काय म्हणायचं? संघ. पण विसंग म्हणजे काय? तो करतो पांडुरंगाची भक्ती, हे करते देवीची भक्ती, म्हणजे मिळच नाही त्यांनी. यांनी म्हणायचं पंढरपूर, तिने म्हणायचं तुळजापूर. यांनी म्हणायचं वारकरी जीव घालायचे, तिने म्हणायचं सवाष्णी जीव घालायचे. यांनी म्हणायचं बुक्का, तिने म्हणायचं हळदी कुक. म्हणजे यांनी म्हणायची एकादश, तिने म्हणायची पुनव. यांनी म्हणायची वारी, तिने म्हणायची नवरा. मिळच नाही. त्याला म्हणायचं विसंग. आयुष्यात विसंग टाकायचा, करायचा नाही, त्याच्या वाटेला जायचं नाही विसंगाचा. म्हणून विसंग द्यासो, विसंग करायचा, टाकून द्यायचा. कुसंग टाळायचा, विसंग टाकायचा. मग या दोन्ही फजिती होते. मग उद्धार कशाने आहे? तर फक्त संतांच्या संगतीनं उद्धार आहे. मग महाराज संतांच्या संगतीनं जर उद्धार असेल, मग त्या संतांच्या समागमात, त्या संतांच्या संगतीमध्ये कसं जायचं? अभंगाच्या प्रथम संत समागम Oh,
संत संगत करायचा त्याने उद्धार आहे. मग महाराज तुम्ही सांगता कुसंग असा आहे विसंगत असा आहे, मग सतसंग करायचा. मग संत संग करायचा, संतांच्या समागमामध्ये जायचं, पण कसं जायचं प्रश्न आहे. मग जे संतांच्या समागमात गेले, ज्यांनी संत समागम घडला किंवा घडवून आणला जीवनामध्ये आपल्या, ज्यांनी संत संग केला, त्यांना विचारा तुकोबराय तुम्ही संतांच्या संघात गेले म्हणजे हो, कसं गेले तसं आम्हाला सांगा. अभंगामध्ये मी प्रवेश केला. तुकाराम महाराज सांगितलं बाबा संत समागम एखाद्या परी, एवढंच बोलायचं, एखाद्या परीने संतांचा समागम करा. आता एखाद्या परी हा शब्द आपल्या व्यवहारातला आहे. नगरचा कोणी आपल्याला भेटलं, लय दिवसांनी पाहुणा भेटला, आपण त्याला काय म्हणतो, या ना एखाद्या बारीने आमच्याकडे म्हणतो ना. मग एखाद्या बारीने आमच्याकडे या, याचा अर्थ असा आहे खास करून आमच्याकडे या असा नाही. तुमचं काही काम असेल ते करता करता आमच्याकडे या, त्याला काय म्हणतो आपण, एखाद्या बारीने. एखाद्या बारीने या आमच्याकडं म्हणजे तुमच्या कामानिमित्त तुम्ही आलात, जर आठवण झाली तुम्हाला वाटलं आमच्याकडे तर या. म्हणजे खास करून पेट्रोल जाऊन घर जाऊन कोळसा धंदा करून आमच्याकडे येऊ नका. आम्ही मोकळे नाही एवढे तुमच्या पाहुणच्या काय, एखाद्या बारीने या. याचा अर्थ असा आहे कोण्या तरी निमित्तानं, एखाद्या परीनं, कोण्याही निमित्ताने, कशाही निमित्ताने संतांच्या समागमामध्ये जा. मग महाराज असं तुम्ही म्हणता कोण्याही निमित्ताने संतांच्या समागमात गेल्यावर उद्धार आहे म्हणजे हो, कोणत्याही निमित्ताने गेलं तर होईल का म्हणजे हो, कोण्याही निमित्ताने गेलं संतांच्या संगतीत उद्धार आहे. मग अशी काय उदाहरण, उदाहरण एक नंबर 1 ऐका. मुंगी पैठण, गरीब कुटुंब, बाप मेलेला होता, आई आणि मुलगा संसाराची कर लागता लागता गरीब परिस्थिती. सण आला म्हणून आईने गावातून गहू तांदूळ डाळ गुळ गोळा केलं आणि सणाच्या दिवशी पुरणपोळ्या केल्या. आता गरीबाला पहिल्यांदा पुरणपोळी कधीतरी भेटायची. पुरणपोळी केली, आपल्या मुलाला खाऊ घातली, 2 दिवस पुरणपोळी खाल्ली आणि 3ऱ्या दिवशी पुरणपोळी संपली. मुलांनी परत पुरणपोळीच मागितली खायला. आईने सांगितलं बाळा पुढच्या सणाला करू म्हटली. नाही म्हणजे मला पुरणपोळी, रडायला लागलो आणि रडण्याच्या आवाजाने गल्लीच्या गावातल्या आया बाळा गोळा झाले. विचारतो का ग रडतो म्हणले, म्हणजे पुरणपोळी. अगं एवढंच ना म्हणले, आजच्या दिवस समजूत कारण उद्या सकाळी याला आपल्या पैठणला नेऊन घाल. काय म्हणले, पैठण नाथ बाबा आहेत, नाथांच्या घरी रोज पुरणपोळी आहे, तिथं खाऊस तर कटाळूस तर खाऊ दे मग चट येईल म्हणले. आईने सकाळच्या पारी उठवलं, स्नान घातलं, पिशी भरली, हाताला धरलं मुलाच्या आणि पैठणच्या गाडीत बसवलं. पैठणचा रस्ता धाडला. माफी मागून बोलतो, महिला मंडळ तुमच्या हातात आहे, मुलाला रस्ता कोणता दाखवायचा. ऐकता ना, मुलाला रस्ता कोणता दाखवायचा हे कोणाच्या हातात आहे, आईच्या. मुलाला रस्ता आनंदीचा दाखवायचा, मुलाला रस्ता देऊचा दाखवायचा, मुलाला रस्ता भगवानगडाचा दाखवायचा, मुलाला रस्ता भाऊच्या गडाचा दाखवायचा, का मुलाला रस्ता जामखेडचा दाखवा. हे कोणाच्या हातात आहे, हे तुमच्या हातात आहे. हिने हाताला धरलं, पैठणच्या गाडीत बसवलं, पैठणच्या स्टँडवर गाडी थांबली, उतरवलं. इथं नाथबाबा म्हणे ते समोरचा वारा आहे म्हटलं जा. नाथबाबा नीटकीच पूजा आवरून बसले होते. हा गेला, आईने त्याला पायावर घातलं नाथांच्या. आता त्या नावातलं संस्थेत राहायला आलं. हे काय ते किती गोल्डसवारी ही इथं चांगली आहेत, हे कपडे घातल्यावर चांगले आहेत, ते घरी कसे आहेत माझा विचारा. माझ्या मागणं पुढं तरी मी काही सांभाळत नाही. त्याच्या वेगवेगळ्या संस्था जाईल संन्यास घ्या, हे एवढे सांभाळायचे सोपे नाही. वा वा, हे सांभाळणं ते आहे आपल्या घरातलं एखादं सांभाळायचं आता मुश्किल आहे का नाही.
त्याच्यातही हे जे पाठीले आहेत ना हे सगळे चांगले आहेत असं नाही, हे सगळे थर्ड क्लास माल आहे सगळं. अरे चांगलं कधीच नाही आमच्या वाट्याला संस्थेत. जे पोरग चांगलं आहे ना ते घरी ठेवता तुम्ही, आणि जे बुद्धी जर आहे का ते जाऊ द्या बाबा कधी. तसं ते तुमचं फाटक्या नोटा आमच्या पायावर तर बाबा बँकेत घालते नाही पुढे चालू ध्यानात ठेवा. चांगलं कधी आपण देवाला देणार नाही. ध्यानात नेलं नाथांच्या पायावर घातलं, विचारलं कुठून आलात म्हणजे मुंबई पैठण. आईने सांगितलं बाबा राहू द्या मंदिराला. तेव्हा आता मुलं सांभाळत राहू द्या म्हटले. आईने एवढं सांगितलं, आईने होऊन गेली. त्याला जवळ घेतलं नाथांनी. का रे बाळा नाव काय? काय नाव सांगितलं? गावबा. गावबा नाव माझं. राहणार का? म्हणजे हो. पण नाथांना बोलायच्या आधी तेच बोलायला लागलं. तुम्ही म्हणता उद्या काकड्यात कर, मी काकड्याला उठणार नाही म्हणजे. तुम्ही म्हणतात भजन कर, मी भजनाला बसणार नाही. तुम्ही म्हणतात धोतर घाल, मी धोतर घालणार नाही. अरे मग करणार का? मी असं ऐकलं तुमच्या घरी पुरणपोळी होती, ती खायला कोणी नाही म्हणून मी आलो. नाथांनी विचारलं म्हणजे पुरणपोळी म्हणजे खाशील का? म्हणजे हो, त्यासाठीच का आलो. मग एक काम, आजपासून मी गावबा म्हटलं का तू काहीच करायचं नाही, ताट घेऊन हजर व्हायचं. तुला पुरणपोळी खाऊ घालायची जबाबदारी माझी. ठरलं दोघांचं. गावबाने अशी पुरणपोळी खाल्ली, अशी खाल्ली. 10-12 वर्ष पुरणपोळी खाल्ली गावबाने. कोणाची? नाथाच्या हातची. काय त्या गावबाचं भाग्य, कुठून जन्माला आलता कसं देव जाणे. पुरणपोळी खाल्ली. 10-12 वर्षांतर नाथबाबांनी भावाचा रामायण सांगायला लागले. आणि त्यांचं षष्टीचा दिवस जवळ आला, जायचा समाधीचा. जवळची माणसं बोलून घेतली, सांगितलं जवळच्या माणसाला. म्हणले मला जायचं. म्हणले जवळची माणसं म्हणजे तुम्ही जाता सगळे जायला आलेत, पण तुमच्या गादीवर कोण बसन ते कोण सांगन? काय रामायण कोण सांगन? तुमच्या गादीवर कोण बसन? त्याने सांगितलं उद्या सांगतो गादीवर कोण बसन, रामायण कोण सांगन. आता हे सगळ्या पोरांनी ऐकलं ते त्यांच्या. कोणी शर्टाला इस्त्री करतंय हे तुम्हाला नाही करायचं, आमच्याला काय. कोणी टोपीला इस्त्री करतंय, कोणी फेट्याला करतंय. कशासाठी? हा हे कधी म्हणायचे मग गादीवर बसायचं. फार गादीचा कापूस साडला काही गायचं तरी गादी असतो लोकांना. काय काय तुम्ही का बरं ऐका बरं मात्र गादीचा असावा असं कोणी सांगितलं? त्या गादीचा कापूस साडला काही गायचं. नाथांनी सांगितलं उद्या माणूस सांगतो कोण सांगल. सकाळच्या पारी सगळे शिष्य मंडळ नाथाच्या पुढे. आता हे खावं पिवं पण याला काही घेणं देणं नाही. कोणाला? गावबाला. सगळे पाटकरी मंडळ आलं. सांगा नाथ बाबा. आता यांनी सहज म्हटले सगळे आलेत पण गावबा काही दिसेना. गावबा म्हटल्याबरोबर त्याच्या कानावर आवाज गेला. त्याला वाटलं पोळीची वेळ झाली. ते मोकळं नाही आलं. ते ताट घेऊनच मी होतो ना तिथं बघायला. ते ताट घेऊनच आलो आणि आल्याबरोबर सगळे त्याला हसायला लागले. हे हे म्हणजे बघा नाथाचं शिष्य. त्याच्या हातात ताट घेतलं, त्याला जवळ बोलवलं नाथाने. गावबा तुम्हीच म्हणले. गावबा म्हटलं का पुरणपोळी म्हटले. मग आम्हाला वाटलं झाली वेळ. म्हणजे पुरणपोळी देईल तुला पण इथं बस म्हणले. आणि काय करू? म्हणजे या लोकांना ज्ञान सांगायचं, हे रामायण सांगायचं. अहो म्हटले मी 12 वर्ष पुरणपोळी खाल्ली म्हणली मी नुसती, मला काय यायचं, तू बस तर खरी. नाथांनी आपल्या जागेवर गावबाला बसवलं. आपला वरद हस्त गावबाच्या असणाऱ्या मस्तकावर ठेवल्याबरोबर 12 वर्ष पुरणपोळी खायच्या निमित्तानं आलेला गावबाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि जसं नाथबाबा बोलत तसं गावबाने रामायण सांगितलं. परिणाम कशाचा? संत समागम एखादे. संत समागम
गाववाला. पण कोण्या निमित्ताने? बोला 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 सगळे बोला. पोळी खायच्या निमित्तानं. पुरणपोळी खायच्या निमित्तानं गेलता नाथांच्या संगतीत. पण जेवणाचा काय झाला? उद्धार. उदाहरण नंबर 2. बस एवढं तुमच्या डोक्यात घातलं म्हणजे बस संपला विषय. उदाहरण नंबर 2. देहू गावाजवळ राहणारा होता. म्हशीचा व्यापारी होता. कशाचा व्यापारी? म्हशीचा. मग बुद्धी कशी? म्हणा ना. मग म्हशीचा व्यापार. विनोद सोडून द्यायचा बरं का. का तुम्हाला हसासाठी बोलावं लागतं. म्हशीचा व्यापारी होता. 10, 15, 25, 60, 25, 30 म्हशी होत्या त्याच्याकडे. आणि एक दिवस म्हशी चढायला नेल्या देहूच्या भोवताली. रागाला घाई 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 म्हशी वळल्या घराकडे आणल्या. सवसाण झाली होती. घरी आला. म्हशी बांधायला लागला. पण एक म्हैस तिकडेच राहिली, चुकली. इकडे एक दावण जास्त भरायची आणि एक म्हैस कमी भरायची. म्हशी मोजल्या तर एक कमी भरायला लागली. त्याला वाटलं एक म्हैस चुकली. आता ही म्हशी म्हणजे निर्बुद्ध प्राणी, हे कस काय घडी यायचा. त्याला भाकर तुकडा गोड लागा ना. पण अर्धांगी हुशार तिने सांगितलं ये बाय काय काळजी करता बोलले. उद्या सकाळी जा बघायला म्हणजे म्हैसच हरवली. मी आहे ना म्हणजे नाही काय नशीब आहे माझं. बरं मला माझ्या कपड्यावरून किंवा बोलण्यावर रामगिरी माझा असं शिष्य आहे म्हणतात. गुरुवून कळायला पाहिजे शिष्य कसा आहे. विठाला मी परमार्थ त्यांच्या पण शिकलो. मी आहे ना म्हणले. हे सांगितलं उद्या जा पाहायला. बर रात्रभर झोपला. सकाळी उठला, स्नान केलं, बायकोला सांगितलं ते मला नाही बाबा मी म्हैस पाहायला. देहू गावाच्या भोवती फिरायला लागला. म्हैस काही सापडली नाही. कोणीतरी शहाण्या माणसाने सांगितलं अरे म्हैस इकडे इकडे कुठे आहे. एखाद्या डोंगराच्या कोपऱ्या काना कोपऱ्या गेली असून जाय. गेला भांडारा डोंगरावर आणि तिथं गेला. कशासाठी गेलता? म्हैस पाहायला गेला. पण भांडारा डोंगरावर निर्मनुष्य कोणीही माणूस नाही भांडारा डोंगरावर. आता इथं विचारायचं कोणाला म्हैस पाहिली का. पण सहज कानावर आवाज आला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम. भजनाचा आवाज आला. भजन तुकाराम महाराजांचं. त्या भजनाच्या दिशेनं पाहिलं. एका झाडाच्या खाली तुकाराम महाराज पाठ टेकून त्या झाडाच्या खोऱ्यावर भजन करीत होते. तिथं गेला आणि तुकोबराला जाऊन उठवायचं. पण आता महाराजांचं भजन चालू होतं. ते काही आमच्या सारखंच भजन थोडी होतं. आमचं भजन पेटाला माणूस येऊन बंद करतो. आवाज कमी करा भोंग्याचा झोपी आहे ना आम्हाला. तुकोबरायचं भजन कोण जागा करीन. पण आता म्हैस पाहायचे हे त्यांना विचारलं पाहिजे. तुकोबराच्या चरणाला स्पर्श केला. तुकोबराने पाहिलं डोळे उघडून विचारलं का रे बाळा. म्हणजे काय नाही म्हैस पाहिली का. महाराजांना इतका राग आला असेल त्या टायमाला. साधना करायला गेल ते आणि त्याच्या भेनं गेल ते संसाराच्या भेनं तू येऊन तिथं विचार येतोय. तो काय विचार सगळं विचारायला गेलता का कितवा तोरण. पण महाराजांना माहिती होतं ऐका. कारण लोखंड कधी वाकत गरम झाल्या तापल्यावर. पण ते ठोका हाणायचं हे कोणाला माहिती असतं. जवाराला. तसं माणूस तापला संसाराच्या. कारण संसाराच्या नावे तापलो मी काय करिता सेवा मी देवा करिता सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापाने तापलेलं गिऱ्हाईक साधूला लगेच कळत. तुकोबरा यांनी विचारलं म्हैस पाहिली का. तुकोबराने सांगितलं याला आता हीच वेळ ठोका हाणायची. तुकोबरा सहज बोलले हाची उपदेश
सहज सांगितलं, अरे तुझी म्हैस ना, आणि घरी जाय ना बाबा बघायला, इकडे कुठं पाहतो. दर्शन घेतलं, घरी गेला, जी म्हैस चुकलेली होती ती म्हैस त्या दावणीला तशीची तशी दिसते चारा खाताना. आनंद झाला, पाठीमाग फिरला, वळकुटी कळते ना, वळकुटी कुठं लागते, मी म्हणलं का पिकनिकला, दिंडीच्या वाट. वळकुटी घेतली, पत्नी आली, आता कुठे म्हणजे म्हैस 6 महिन्यात आयुष्य घातलं, आता इथून पुढचं आयुष्य तुकोबरायाच्या सानिध्यात. तसाच महाराजांकडे गेला, महाराजांनी ठेवून घेतला, इतका महाराजांनी ठेवून घेतला, इतकी त्याच्यावर कृपा केली महाराजांनी. 14 टाळकड्यांपैकी पहिल्या टाळकडी गंगाराम मावळ त्याचं नाव. कोण्या निमित्ताने गेलता, म्हशीच्या निमित्ताने गेलता. यालाच म्हणायचं संत समागम एखादी, संत समागम किती सांगितल्या गोष्टी, 2 सांगितल्या. पहिला गेला कशा निमित्ताने, खायच्या निमित्त, काय नाव त्याचं, गावगा. दुसरा गेला म्हैस पाहायच्या निमित्ताने, काय नाव, गंगाराम मावळ. तिसरी गोष्ट आहे का, आळंदीला कार्तिकी एकादशीच्या काळामध्ये लहान कार्तिकीला तमाशाचा फळा असतो. कोणी काय म्हणतो, माऊलीच नाव सांगायचं, ऐका. नाही, छोटे ऐका. मार्तंड मामा नावाचा तमसगीर आळंदीत त्या तमाशाचा फळ घेऊन गेला. तमाशाचा फळबीड लावला आणि त्या नाचणाऱ्या बाया घेऊन माऊलीच्या दर्शनाला हळदी कुकू काय पान सुपारी वाहायला त्या बाया संग गेला. हैवत बाबाच्या पायरी पोहत गेला, पण गर्दी होती, आत काय जाता येईना म्हणून त्या पायरीजवळ थांबला. पण बारीतल्या एका वारकऱ्याने ओळखीला, कोणाला, मार्तंड मामाला. तुम्ही म्हणतात त्यांनी कसं काय ओळखीला, दोन्ही टाळकऱ्याला तोच पुढं होता. काय कळलं तुम्हाला, उशिरा कळलं. जपचा तर कारभारी तोच आणि सत्य तर कारभारी, त्याच्यामुळे त्यांनी मार्तंड मामा चांगला हेरला. त्यांनी बाणी सोडली, मार्तंड मामाकडे आला. मामा जय हरी म्हणजे कसं काय, म्हणजे आलं तमाशाचा फळी घेऊन येऊ ना, म्हणजे संध्याकाळी 9 ते 11 झाल्या, नाही का. पण कसं काय आलं, हे काय बायांना दर्शन घ्यायचं, पण मामा दर्शन म्हणजे म्हणून उदास झालं. म्हणजे काय उदास नका हो म्हणजे, मग काय करा म्हणजे माऊलीच्या दर्शनाचं समाधान ज्या साधूच्या दर्शनात तो साधूही म्हटले दांडेकर मामा. चला म्हणे दांडेकर मामाकडे. आता मात्र दांडेकर मामा काय माहित नव्हते कोण, पण तू म्हणतो चल वारकरी पुढे, तमाशगीर मामा मागं, त्याच्या मागं तमाशाच्या बाया नाचणाऱ्या गेल्या. मामा बसले होते, दांडेकर मामा बसलेले होते. दर्शन घेतलं, वारकऱ्यांनी घेतलं, वारकरी बाजू उभा राहिल्या, त्या बायांनी घेतलं, बाया बाजू उभ्या राहिल्या. आणि ज्या टायमाला मार्तंड मामा तमाशगीर त्या ठिकाणी दांडेकर मामांच्या पायावर वाकला, त्यावेळेस त्या वारकऱ्यांनी खोलीला दांडेकर मामाला हे गिराईकी म्हणजे ते बाया घेऊन फक्त खुनाने सांगितलं. आणि ते उठून उभं राहायच्या टायमाला दांडेकर मामाचा तोंडातून शब्द गेला, या महाराज या. गोड बोलावं, आमच्या दांडेगाव सांगतो गोड बोलावं, काय गोड. साधूनी तर लय गोड बोलावं, पण साधू इतके खौट का नाही, हे इतकं बघ वाक्य नंतर. साधू लय खौट बोलायला, लय खौट. मोठे कीर्तनकार, अधिकारी कीर्तनकार आहेत, पण या बोलण्यापायी एकही टाळकडी जवळ थांबा. गोड बोलावं माणसाला, काय गोड बोलावं. या महाराज. दांडेकर मामा ती मार्तंड मामा उठून उभं राहिला, मागं पुढं पाहायला आला. त्यांना वाटलं कोणी मागं महाराज, त्यांनी मी तुम्हालाच म्हटलं. ते मार्तंड मामा थोडस वेगळं वाटलं. म्हणजे महाराज मी आयुष्यभर तमाशा केला, तमाशाचा फरक काढणारा माणूस आहे मी फराचा मालक आहे म्हणजे तमाशाचा, आणि तुम्ही मला महाराज म्हटले. मग आता मला सांगा एक, मी महाराज होऊ शकतो का? कोण म्हणतोय? मार्तंड मामा तमाशगीर म्हणतो. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण. आयुष्य तुम्ही सांगा संत, ते नाही म्हटलं, प्रमाण मी दिलंय. तमाशगीर होता, माझा उद्धार होईल का?
दांडेकर मामाने सांगितलं निश्चित होईल, इथं जर राहिला तर निश्चित उद्धार होईल तुझा म्हटलं. त्या बायांची खाणं आणि उठी होते, त्या बाया काढून दिल्या. ते वारकरी गेला आणि मार्तंड मामा आनंदी क्षेत्रामध्ये राहू लागला. रोज जायचं, स्नान प्रदक्षिणा, मामांचं दर्शन, कीर्तन ऐकायचं, भजन ऐकायचं. आळंदीमध्ये समागम घडू लागला. आणि एक दिवस असं झालं म्हणतात, दांडेकर मामाचं कीर्तन आळंदीच्या घाटावरती कीर्तन करायला दांडेकर मामाची उपस्थिती नव्हती, परिस्थिती नव्हती जाण्याजोगी शरीराच्या मागे. त्यांना विचारलं कोण कीर्तन करी? म्हणजे मार्तंड मामा कीर्तन करी माझ्या जागेवर. म्हणजे मार्तंड मामा तर समजले, म्हणजे हो तो कीर्तन करी. आणलं बोलू मार्तंड मामाला, मामा आज तुम्ही माझ्या जागेवर कीर्तन करा. मार्तंड मामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणले महाराज मी तमाश करणारा माणूस आहे आणि तुमच्या जागा भरून काढायची, कीर्तन करायचं म्हणलं कसं काय मिळतं? तुम्ही जाता खरी म्हणले, कीर्तन पुढचं बघू म्हणजे आपण करू कसं काय. हाच प्रसंग रामदेव बाबा जीवनात घडला. बरं ध्यानात ठेवा. कोणी रामदेव बाबा माहिती आहे आपल्या येईल भरपूर जणांना माहिती आहे. गुरुवरे भीमशे बाबांनी शब्द दिलेला आहे रामदेव बाबाला, विठ्ठल विठ्ठल भीमशे बाबाचा शब्द. साधूचा शब्द गेल्यावर काय होत नाही जेवढा. पूज्य वामन भाऊ महाराज येई गावाला, इथं असं कोणी जवळपास आहे का? वामन भाऊ महाराज रामदेव बाबांनी पाहिले नाही, पण येई गावात भाऊ आले होते. भाऊचे शब्द होते का येई एकच शेंगाडी आणि एकच शेंगाड पिकवण्यासाठी एक आमच्या स्टोरीतला साधू येईल, ते रामदेव बाबा आहे. त्यांना ठेवा, कारण हे भाऊने आधी सांगितलेलं वाक्य. भाऊ बाबा तर रामदेव बाबांनी पाहिले पण नाही, फक्त भीमशे बाबा पाहिलेले आहेत. सांगायचा मुद्दा मला आहे, साधूच्या मुखातलं वाक्य कधी फेल जाणार नाही. ठेवा हो, म्हणजे तुम्ही कीर्तन करा, पुढचं कीर्तन मी करतो, विना तर घ्या गायत म्हणजे गेले मार्तंड मामा. आणि हुबेहूब दांडेकर मामा जसं कीर्तन केलं तसं तमाशगीर कीर्तन करू लागलं. नुसतं कीर्तन नाही केलं, माऊलींच्या समाधीच्या त्या प्रांगणामध्ये मार्तंड मामा गेल्यानंतर त्यांची सुद्धा आजही काय म्हटली तिथं समाधी, एका तमाशगिराची समाधी माऊलीच्या दरबारामध्ये. परिणाम कशाचा आहे? संतांच्या समागमाचा. कोण्या निमित्ताने गेलता? नाही नाही नाही, दर्शनाचं गेलं दांडेकर मामाचे, पण माऊलीच्या तमाशा घेऊन गेलता. हे महत्वाचं आहे. ज्ञानोबरायाच्या सानिध्यात काय घेऊन गेलता? तमाशाचं फळ घेऊन गेलता. पण आयुष्याचं सार्थकीकरण झालं, समाधीला जागा तिथं मिळाली. नवे नवे दांडेकर मामाचा एक कृपापात्र शिष्य म्हणून ठरला. हा मुद्दा, हा परिणाम कशाचा आहे? तो संत समागम एखादे परी. म्हणून संतांच्या समागमामध्ये आपण कोण्याही निमित्ताने, कोण्याही कारणाने जा. पहिला गेला खायच्या निमित्ताने गावबा, दुसरा गेला म्हैस सापडायच्या निमित्ताने गंगाराम मवाळ, तिसरा गेला मार्तंड मामा तमाशाच्या निमित्ताने. अजून एक गोष्ट सांगतो, भजन करा विठ्ठल. तुकोबरायच्या जीवनातली घडलेली गोष्ट. महाराजांची जास्त कीर्तन तुकाराम महाराजांची देहू गावात नव्हती होत, लोह गावात होत होती. तेव्हापासून जिथं पिकत तिथं इकत नाही. हे फक्त बाकीच्या बाबतीत बरं, भाऊ बाबाच्या बाबतीत नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांनी जिथं पिकत तिथं विकायला लावलं. तुकाराम महाराजांची जास्त कीर्तन लोह गावात होत होती. आणि एक दिवस लोह गावातलं कीर्तन संपलं. आता रात्रीचं कीर्तन 9 ते 11चं, त्या काय घड्याळ नाही काही नाही. जेव्हा कीर्तन तसंच झालं, कारण तेव्हा काय कीर्तनाची वेळ मर्यादा नव्हती. याच भीमशे बाबाची ज्यावेळेस निवड केली वामन भाऊ महाराजांनी, भगवान बाबाच्या फळावर झालेली निवड भीमशे बाबाची, पैठणच्या वाळवंट्यात झालेली निवड आहे. तर असं म्हणतात भीमशे बाबाचं कीर्तन रात्रभर चाललं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भीमशे बाबांनी घड्याळ पाहिलं हातातलं, त्यावेळेस भाऊनी सांगितलं घड्याळाकडे पाहून कीर्तन करणार बाबा नाही चलत म्हणजे आम्हाला. आणि त्यावेळेस मग कीर्तन असं म्हणतात टाळकडे आळोपाईने यायची, उभं राहायचे, कीर्तन चालू. पहाटपर्यंत कीर्तन झालं. पहाट भाऊने घोषणा केली गादीची, भगवान बाबाची. भीमशे बाबाला गादीवर बसायची. पैठणच्या वाळवंटातली गोष्ट आहे. पहिली कीर्तन म्हणजे कधी चालायची कव्हर. पण आमच्याच गावात वाकुडीला शेलार मामा म्हणून होते.
राष्ट्रीय कीर्तन काय त्या काळातले राष्ट्रीय त्यांना ते पोलिसाचे सरकारने जब्या दिलतात म्हणजे बंदूक दिली त्यांना लय राग होता हे पुस्तक धर्माच्या लोकांचा त्यांच्याकडे जब्या होता आणि आमचे साहेब पालू साहेब आहेत ते दिल्लीत असतात आमच्या शिष्या नामाचे शिष्य आमच्या गावात अजून येतात आमच्या गावातला एक पीर होता बाजूला पण लय राग होता ते पीर 4 बारा उचलून नेऊन टाकलं होतं वाकडीला नेऊन टाकलं हो लय ताकद होती लय राहतं त्यांचं कीर्तन चालायचं जातं 2-2 4-4 तास कीर्तन चालायचं शहराला आणि एखादा का कीर्तन उठला तर मग त्याच्या घोडे कुठेच त्याला त्यांचे शिष्यमंडळ असं होतं जे शेलार मामा आले कळले गावात त्यांच्या शिष्याने हातातलं काम बाजूला ठेवायचं त्या मामाच्या मागं म्हणजे मामा जर संध्यासला गेले तर शिष्याने डबरी घेऊन जायचे म्हणजे हा त्यांचा कारभार होता आमच्या बापूजी यायचे शेलार मामा राष्ट्रीय कीर्तनकार होते जुन्या काळात तुकाराम महाराजांचं लोह गावातलं कीर्तन संपलं 9 ते 11 काय कीर्तन असं रात्रीची वेळ होती कीर्तन संपलं गावाने 10-11 हजार रुपये दिले महाराजांना हा तुम्ही आहेत का नाही कीर्तन म्हणून पाहिलं दगड टाकून पाहिलं नारळ दिलं बुक्का दिला महाराज नाही आता पायी प्रवास आता महाराजांना गाड्या झाल्या म्हणून मी सांगत असतो त्यांनी काटली मजा आणि खरी तर सजा त्यांनी काटली सजा आणि खरी मजा तर आमची नाही कळलं तुम्हाला त्यांचं एकाच अभंग वर्ष कीर्तन द्या काय जरा टेस्टी पण बसलेलं आहे त्याच्या पलीकडे टिपणच नाही दुसरं आहे की पायी प्रवास महाराजांचा लोहगाव बरोस मागं राहिलं देहूगाव बरोस पुढे राहिलं चालता 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 रस्त्याने चालले आणि पांडीचा रस्ता लागला पांडीच्या रस्त्याला 12-1चा टाइम रात्रीचा 4 दरोडे खोड बसलेले होते रस्त्याला ते काय हरिपट करीत होते का वाट बघत होते कोणातरी वाट चालू रस्त्याच्या आणि त्यांच्या तडाख्यात तुकाराम महाराज सापडले ते आडवे झाले कोण म्हणजे तुकाराम ते महाराजाला ओळखीने ते चोरच होते तुमच्याकडे काय म्हणजे माझ्याकडे काहीच नाही हे विनांचे एवढे घेता का म्हणजे एवढंच माझ्या त्याचं काय करायचं म्हणजे आम्हाला धन लागतं तुकोबाईने ओळखलं हे चोर आहेत मग यांच्या भाषेत यांना आपण उत्तर दिलं पाहिजे कारण चोर असले तरी सुद्धा साधू चोराच्या सारखं चोरांना बोलत होते पूजनीय भगवान बाबाची गोष्ट माहिती घरावर ज्या टायमाला चोर आले होते भगवान बाबांनी सांगितलं चोरदाला आवाज झाले त्यांना जीव खाऊ घालाय चोरांना जीव घालणारे भगवान बाबा विठ्ठल सांगायचं मुद्दा तुकोबारायांनी पाहिलं म्हणजे तुम्ही चोर ना अरे जसे तुम्ही चोर तसं मी पण चोरच मी तेव्हा हमाल भारवा आता चोरांना फक्त शब्द पकडला चोरांनी तुम्ही चोर आणि आम्ही पण चोरांना वाटलं बरं झालं माझी हे जातीचे ते नाही म्हटले मी सांगतो ते चोर होते म्हणजे बरं एवढं गोष्ट 12-1 वाजली तुम्ही महाराज तुम्ही आमच्या टोळीत सामील व्हा म्हणजे आजपासून तुम्ही हा आता महाराजांकडे वेळ निघून द्यायची म्हणजे आज तुम्ही भेटले आम्हाला आज चोरी झाली पाहिजे म्हणजे आपल्याकडून म्हणजे हो होईल ना चोरी आता मागच्या गावात नाही जाणं शक्य पण पुढच्या गावाला जाऊ म्हणजे गाव कोणाचं म्हणजे देऊ माझंच म्हणजे गावात श्रीमंत म्हणजे पाटील चला म्हणजे पाटलाच्या वाड्यावर पायी 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 पाटलाच्या वाड्या पोहत आले 2:30 वाजले येऊस तर पाटलाच्या वाड्यापर्यंत आले तुकाराम महाराज चोरांकडे पाहिलं म्हणजे दरवाजा लावलेला आहे मला पाटलाचं शान माहिती वरचं डोळं मी आतमध्ये जातो उडी मारून दरवाजा उघडतो तुम्हाला चौघाला आत घेतो ऐकता ना माझं तुकोबाई उडी मारून आत उतरली दरवाजा उघडला आता पाटलाचा वाडा मोठा सकाळी पाटील कुठं झोपलो आता काय देऊ झालं आता दरवाजा इकडे राहिला पाटील झोपला काही लोक ते डोकं लावतील पण ध्यानात ठेवा जिथं माथा टेकवायचा जिथं डोकं ठेवायचं तिथं डोकं लावायचं नाही विठ्ठल ऐकता ना माझं वाक्य छोटे वाक्य जिथं डोकं टेकवायचं आहे ना तिथं डोकं लावायचं ऐकता का जिथं डोकं ठेवायचं ना आपल्याला ज्या जागेवर त्या जागेला डोकं लावायचं नाही ज्ञानोबाच्या ना डोकं ठेवायचं ना मग भिंत चालली का चाललीच बाबांनी पैसे उगल्या का हा उगल्याच ठेवा भाऊने मिरच्या हा नाहीच मिरच्या येत हा नाहीच येत बघायची बघूच नका संतावर बोलून ते डोकं विश्वास नसतं विश्वास ठेवायचं असतं तुझं डोकं ठेवायचं असतं ते डोकं लावायचं नाही तुकोबान दरवाजा उघडला चौघाला आतमध्ये घेतलं पाटलाच्या धनाची खोली नेऊन दाखवली आता यस का तुकोबाचं घर होतं जणू काय ते धन तुकोबारायने ते चोरांनी गोळा करूच तर पहाटे 3:30-4 वाजली धन गोळा केले धन आता बाहेर निघायचं आणि तुकाराम महाराजा पाठीमागा आहे का काय तो पण महाराज पाठीमागे उभे होते चोरी करूच तर पण 4 वाजले
आणि यांनी मागं पाहिलं तो कोबरा तर मागं दिवसांना म्हणले या चौघांची गडबड झाली. म्हणजे महाराजांनी आपल्या दगा केला काय, सोडून गेले काय आपल्याला. त्यातले दोघं बाहेर गेले आणि महाराजांकडे पाहिलं. पण झालं होतं असं, यांना चोरी करतो पहाटे 4 वाजले होते. 4 वाजता कोंबड्याने बाग दिली होती आणि कोंबड्याने बाग दिल्यामुळे तो कोंबडा कळायला पहाट झाली. पहाट झाली म्हणजे कशाची वेळ झाली, काकड्याची वेळ झाली. आणि तो कोंबडा काही विनांची उपाय होत्या पाटलाच्या. आता देहूतला पाटील म्हणते पांडुरंगाची मूर्ती अवश्य असतात. त्या पांडुरंगाची मूर्ती तुकाराम महाराजांनी पाहिली होती. कशाला आले, काय घेऊन आले, चोरासोबत आले हे सगळं विसरून गेले. तुझं पाहता विठ्ठला देह बहाना हरवला. आणि त्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर मोठ्याने काकडा भजन तुकोबायांनी चालू केलं. आणि त्या काकड्या भजनाचा आवाज या चोरांनी ऐकला. आता यांना काकडा काय माहित नाही, तर दोघांनी आवाज ऐकला. दोघं बाहेर गेले पाहायला. म्हणले घात झाला. म्हणले हे मोठ्याने वरडायला लागले. आता ना काकडा म्हणजे माहितीच नाही. त्या बाकीच्या दोघांना येऊन सांगितलं. म्हणजे 2 जण वरडायला लागले. म्हणजे आता त्याच्या वरडाने जर पाटील जागा झाले ना म्हणजे तर लय हानी पाटील. आता आपलं ही जागच्या जागेवर ठेवून द्या आणि आपलं इथून पळ काढा. म्हणजे ते जागच्या जागेवर ठेवूस तर हे होस तर खोलीच्या बाहेर पडूस तर तुकाराम महाराजांच्या आवाज आणि पाटील उठल्याची चाहूल या चौघांना लागली. म्हणजे आता काय करायचं. आता जर पळताना पाटलांनी पाहिलं लय लांबी म्हणली तर पाटील लय हानी म्हणजे. मग आता जर वाचायचं असेल तर एकच काम करा, जिथं तुकाराम महाराज बसले त्यांच्या पाठीमागं जाऊन बसा. कळतं ना तुम्हाला. तुकाराम महाराज पुढे, हे चौघं मागं. आणि हे चौघं मागं बसले. तेवढ्याच पाटील उठून बाहेर आला. पाटलाला वाटलं गावात सप्ताह नाही, कुठं काकडं चालू आहे. पाटील झोपेतून उठून बाहेर आला आणि पाहतो तर काय तुकाराम महाराज आपल्या वस्त्रीवर पांडुरंगाच्या मूर्तीसमोर काकडं भजन करत आहेत. पाटलाला इतका आनंद झाला. साधू संत येते घरा, त्याची दिवाळी दसरा, साधू संत येते. म्हणजे महाराज एकटे नाही आले. आता काय म्हणून चौघ काय घेऊन आले, टाळकडी घेऊन आले. महाराज संघ गेल्यावर काय चोर म्हणतील, असलं तरी काय चोर म्हणतील, वारकरीच म्हणतील. पाटलाने आंघोळ केली घाई घाई. त्या चौघाच्या मागं बसता. यांचं भजन अजून जोरात चालू झालं चौघाचं. ते नका टाळा टाळी वाजली, पण ते मोठ्या टाळ्या वाजायला. तुकोबाईचं काकडा भजन झालं. तुकाराम महाराजचं काकडा भजन. तुकाराम महाराज उठले आणि मागं पाहिलं हे चौघ आपल्या मागं उभे. मग तुकोबाला कळलं हे यांना घेऊन आलो रात्री आपण आपल्यासमोर पाहून. पाटीला उठला. पाटलाने तुकोबाचं दर्शन घेतलं, या चौघाचंही दर्शन घेतलं. आणि महाराजांना सांगितलं महाराज आता आला तर तसं जाऊ नका, स्नान करा, निहाऱ्या करा आणि मग जा. तुकोबाने या चौघाकडं पाहिलं. हे म्हणजे तुम्ही म्हणता तसं बोलले तर मार खातील कुत्र्या, लय मार खातील, लय मारीन पाटील आपल्याला. तुकाराम महाराज म्हणजे करू आंघोळ्या करू, स्नान करू. तुकोबाला चौरंग स्नानाला या चौघा खाली बसून या नाही चौरंगावर स्नान. तुकोबाला गरम पाणी, या चौघाला गरम पाणी. तुकोबाला कपडे, यांना कपडे. पंक्तीचा थाट काय, पंक्तीला दक्षिणा दिली काय, यांचे खिशे बोलतो. म्हणजे बोलायचंच नाही काय, घराच्या बाहेर बोलतो. बोललं का हान मारच म्हणजे आपल्या. आणि निघाले. चोरांनी श्वास सोडला म्हणजे आता वाचलो, म्हणजे आता निघाला, आता काही हरकत नाही. पाटलाच्या द्वाराच्या बाहेर जात आहेत. पाटलाने मागून आवाज आहे तुकाराम महाराज थांबा म्हणजे जागेवर. या चोरांना मनात झालं होय केलं काय आपल्याला काय नाही. यांना धाकच होता. तुकोबरायाच्या पाठी पुढे आला आणि तुकोबरायांच्या चरणांना नतमस्तक झाला. महाराज एक विनंती होती. महाराजांनी विचारलं काय विनंती. म्हणजे असंच 8 दिवसातून माझ्या घरी एकदा येत जा. म्हणजे बर, पण एकटे नका येऊ म्हणलं. त्या चौघाला घेऊन जायचं. आता जास्त आनंद. पाटील घरात गेला. तुकाराम महाराज बरंच पुढे गेले. खिचतले लक्षांच्या चौघा चोरांच्या हातात दिले. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. तेवढेच उपर आता चोरांना झाले. ऐका, चोरांनी तुकोबरायाचे पाय धरले, नतमस्तक पायावर झाले. महाराज तुम्ही रात्री म्हणले मी चोरी करतो, तुम्ही चोरी करता. तुमच्या चोरीमध्ये ताकद असेल ना तर आम्ही आजपासून आमची चोरी बंद करू. तुमची चोरी करायला लागेल. तुकोबरायांनी त्या 14 चोरांची टाळकरी केली आयुष्यामध्ये. चोराचे 4 टाळकरी तुकोबरायाच्या आयुष्यात घडले. परिणाम संत समागम एखादे, बस 4 गोष्टी सांगितल्या. पहिला गेला पुरणपोळी खायच्या निमित्ताने, दुसरा गेला म्हैस सापडायच्या निमित्ताने, तिसरा गेला तमाशाच्या निमित्ताने,
आणि चौथी गेले चोरीच्या निमित्ताने. पण नुसतं निमित्त जरी त्यांचं ते असलं, पण तेवढा तुकोबरायावर त्यांचा काय होता, विश्वास होता. नुसतं समागमात जायचं म्हणजे जाऊन बसायचं नाही, गेल्यानंतर त्यांच्यावर तेवढा काय बसला पाहिजे, विश्वास. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि मग या चौघाचं कारण तेच आहे. या चौघांना संतांचं सानिध्य घडलं, संतांचा समागम यांनी केला, पण ते करीत असताना काय ठेवला त्यांच्यावर, विश्वास. विश्वास संतांचे पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि मग संतांच्या पायावर विश्वास ठेवला पाहिजे, संतावर विश्वास ठेवला पाहिजे. जर विश्वास ठेवला ना तर खूप मोठी जीवनामध्ये गोष्ट होत असते. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, भजन शेवट घेतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विश्वास विश्वास ऐका, विश्वास. रामभाऊने ऐकले होते भगवान बाबा शब्द. ऐका, कोणी ऐकले असेल परत ऐका. शेलू, शेलू तालुका माहिती आहे ना, शेलू कुठं आला, बरोबर. त्या शेलू जवळ घडलेली गोष्ट आहे. मी विश्वास सांगतो बरं, विश्वास असल्यावर काही होऊ शकतं. त्या चौघांनी विश्वासच ठेवला, नुसता समागम नाही केला, काय ठेवला. आणि विश्वास काही करू शकतो, स्वामीवर सत्ता गाजवू शकतो विश्वास. त्या शेलू गावातला एक वारकरी होता. आता वारकरी भोळा असतो, भजनावाला असतो, वारकरी भजनी असतो, भोळा असतो. आणि त्या वारकऱ्याने पूजनीय भगवान बाबाकडून नारळ आणलं होतं सप्ताह करायला, मोठा सप्ताह करायला. कुठं, शेलू. बाबांकडून नारळ आणलं, गावाच्या भजन्यांना सांगितलं नारळ आणलंय. तुम्ही कथा करता ना, ऐका बरं, तुम्हाला सांगणं जोग आहे. कृष्णा महाराज कथा करतात भगवान बाबा भाऊची, बाबाची. नारळ आणलं त्या वारकऱ्याने आणि गावातल्या भजन्यांना सांगितलं मी नारळ आणलं. कोणाचं, भगवान बाबाचं. सप्त्यासाठी करायचं. आता भगवान बाबाचा सप्ताह म्हणलं की मोठाच कारभार. आता झाला बडेवाडीला. गावातल्या लोकांनी टाळलं त्याला, म्हणजे याचं काय खरंय. बाबांनी नारळ दिला असत म्हणजे असंच. तो शेत तो वारकरी झुरायला लागला. तो म्हणला सप्ताह तर नाही झाला माझ्याच्याने, बाबाचं नारळ उगाच आणलं. ते नारळ आपल्या घरामध्ये लटकवलं बाबाचा प्रसाद म्हणून, आणि त्या नारळाकडे बघत 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 झुरायला लागला. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या काळातच भगवान बाबांचं देहांत झालं. भगवान बाबा मरण पावले आणि गादीवर भीमशे बाबा बसले. घराचा कारभार भीमशे बाबाकडे आला. तोरी म्हातारं होतं, याचंही वय भरपूर झालं, 80-90. म्हातारं टेकलं पार. आता जायची वेळ आली, पण जीव काही जायना, कारण सगळा जीव कुठं होता, त्या नारळापाशी. पोरग धार्मिक होतं. पोरग आलं, पोराने बापाला उठवून बसलं, बाबा का जायना तुमचा जीव, काय एवढं धुण्याला लागला. त्यांनी सांगितलं ते नारळ. म्हणजे कोणाचं नारळ आहे, म्हणजे बाबाचं, भगवान बाबा. अहो बाबा तर गेले ना म्हणजे, पण मी नारळ बाबांकडून सप्ताह करीन म्हणून आणलं होतं या शेलू गावात. बर, मग जोपर्यंत सप्ताह तू असं हाना घेत नाही, मी करीन भीमशे बाबाच्या हातून. आता बाबा तर नाही, पण बाबाचे उत्तराधिकारी भीमशे बाबा आहे. तोपर्यंत तू संकल्प करीत नाही, तोपर्यंत माझा जीव जाणार. पोराने पाणी आणलं आणि बापाच्या समोर संकल्प सोडला, मी सद्गुरू भीमशे बाबा कोणते कार्य पूर्ण करून घेईन तुमच्या नारळाचं. माझ्याने जीव सोडला. आता पोराला ती धासत लागली ना, सप्ताह करायचं म्हणजे काय सोपं नाही ना. ते नारळ घेतलं, भगवान बाबाचे हात चंदकारावर भीमशे बाबा कर. भीमशे बाबा बसले होते, विचारलं काय म्हणे, असं असं आमच्या वडिलांनी नारळ भगवान बाबा कोण घेतलं. भावनेच्या भरात का म्हणा घेतलं, पण सप्ताह तुम्हाला करावं लागल असा संकल्प सोडला. त्यावेळेस आमच्या वडिलांनी प्राण सोडला. म्हणजे बघा करा म्हणजे तयारी. पाहिलं पटांगण, पाहिलं शेलू तालुक्यातलं मोठ्या पटांगणामध्ये सप्ताह धरला आणि सप्ताह चालू झाला. 2, 3, 4 दिवस सप्ताह चांगला जोमात चालला. भीमशे बाबा आले, सप्ताह चालू झाला. 4 दिवस झाले सप्त्याला. पण 5व्या दिवशी असा प्रसंग आला. सप्ताह असा मोठा होता, चरित्रामध्ये गोड आलेला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चुली चालू होते. 300 चुली चालू चरित्रात आले.
आणि 300 चुलीवर 2-2 बाया आळीपाळीने भाकरी टाकायच्या. संध्याकाळच्या पंक्तीचा स्वयंपाक सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालायचा. आणि एक दिवस त्या 5व्या दिवशी असं झालं, स्वयंपाक झाला, कीर्तन झालंय, समाज जेवलाय आणि समाज जेवून निघून गेला. पण सप्ताहाचा असणारा ती वाहवा, ती कीर्ती त्या भागातल्या कामगार वर्गाने ऐकली होती. आणि नेमका तो दिवस शेलू तालुक्यातल्या कामगारांचा सुट्टीचा दिवस होता, ध्यानात ठेवा. आणि ते सगळ्यांनी असा विचार केला, आज भगवान बाबाच्या सप्ताहाला भेट द्यायला जाऊ. पण कधी कीर्तन कीर्तन सगळं जातं, जाऊ आपण निवांत भेट द्यायला. ते काय त्या आशेने आले नव्हते, जाऊ म्हणजे भेट द्यायला. आणि नेमके ते कामगार उतरले त्या सप्त्याच्या पटांमध्ये. 200-300 कामगार होते जवळजवळ असं म्हणतात. ते कामगार सप्ताह पाहायला आणि हे माणसं सगळे सप्ताह कीर्तन ऐकून जेवण खावणं करून सगळे गेले. आणि सद्गुरू भीमशे बाबा सगळे जेवल्यानंतर जेवत होते पंक्तीला. ते वाढेकरी काय बाबा काय, आणि वाढेकऱ्यांची भीमशे बाबा अशी जेवायला बसले. वाढेकरी बसले, 30-40 पाडे वाढेकरी बसले. आपले भाकरीचे टोपले म्हणजे काय असून बटा खाण सगळं इथं घेऊन या. आमटी होती पण भाकरी काय नव्हत्या, 2 घमेले भाकरी होत्या. पण ते भाकरीचे कसे, आता शेवटची 15 म्हणलं भाकरीचे तुकडे झाले सगळे. ते तुकड्याचे 2 घमेले भरलेले होते, भाकरीचे ठेवले. म्हणजे आपलं भागन म्हणजे आपलं भागन. बसा म्हणजे जेवायला बसले, पाणी ओवाळलं. भीमशे बाबाने हातात घास घेतला, तेवढ्याच चोपदार बाहेर आला. बाबा बाबा थांब बाबा. म्हणजे काय भागलं जेवण म्हणजे हो. पण 200-250 कामगार भगवान बाबाचा सप्ताह पाहायला आलेत म्हणले, त्यांना जीव घालायचं. भीमशे बाबांनी पाहिलं, हातातला घास खाली. आता त्यांना जीव घातल्याशिवाय काय जेवण योग्य नाही. हातातला घास खाली ठेवला, नमस्कार केला, ओटून उभे राहिले. आणि वाढेकरांना सांगितलं, पोरावं म्हणजे भटारखान्यात काय आहे का बघावं. पुढे गेले म्हणजे बाबा भटारखान्यात काहीच नाही, एवढे 2 घमेले भाकरीचे तुकडे आहेत म्हणले. भाकर सुद्धा सापडायला तयार नाही, सगळा समाज जीवन गेला. आमटी आहे म्हणजे परपर. आता 2 भाकरीचे तुकड्याचे घमेले लोक किती जेवायचे, 200-250 लोक जेवायचे. हा मेळ कसा खायचा. भीमशे बाबा आहे त्या जागेवर खाली बसले, डोळ्यामध्ये पाणी आलं. जर आज हा समाज जेवला नाही तर माझ्या नावापेक्षा माझ्या गुरुच्या नावाला कलंक आहे. कलंक कोणाच्या नावाला, भगवान बाबाच्या. आम्ही त्या सप्ताहात गेलो आणि उपवाशी मागं आलो. भीमशे बाबा रडायला लागले, डोळ्यामध्ये पाण्याचे थेंब खाली पडायला लागले. पण तिथच्या गावकाने ते थेंब हातात झेलले भीमशे बाबाचे. कारण साधूच्या रक्ताचा आणि साधूच्या डोळ्यातला थेंब जमिनीवर पडता कामा ठेवा. बाबा तुम्ही रडू नका, आम्हाला उपाय सांगा, आम्ही करू. आता उपाय तर परत बाया बोलवायच्या, परत चुली पेटवायच्या, परत भाकरी टाकायचं, हे तर होऊ शकत नाही. भीमशे बाबांनी त्यांना सगळ्याला सांगितलं, एकच उपाय म्हटले, माझ्या गुरुची माझ्यावर श्रद्धा आहे आणि माझी श्रद्धा माझ्या गुरुवर विश्वासी माझा. फक्त मला एक आखी भाकर आणून द्या. ती आखी भाकर तुम्ही मला आणून दिली का मी हे माणसं बिनबोभात जीव घालतो. ही ताकद कोणाची, भगवान श्रद्धेची ताकद भीमशे बाबाची. त्यांना माहिती होती, कारण मी बोललेलं वाक्य बाबा ऐकणार, ही श्रद्धा आहे. मी श्रद्धा सांगतोय, विश्वास सांगतोय. सगळा समाज इकडं तिकडं भाकर वागू लागला वाढेकरी, पण आखी भाकर सापडायला तयार नाही. सगळेजण पाहून दमले. भीमशे बाबा जवळ, बाबा आखी भाकर काही सापडायला तयार नाही. अजून भीमशे बाबाला असं उद्भवून आलं, अजून असं धायमुख रडावं काय. पण तेवढ्यामध्ये विनेकऱ्याच्या कानावर बातमी गेली. पाहायचं विनेकरी, त्याच्या कानावर बातमी गेली का आखी भाकर लागते. आणि त्या विनेकऱ्याच्या लक्षात आलं, कृष्ण महाराज नैवेद्य. आता जसे फोटो मांडलेत ना, ऐका, आपला कोणताही कार्यक्रम असला पण ज्या आराध्याची आपण पूजा करतो त्याच्या फोटो पुढे जे ठेवलं नैवेद्य असतात, त्यातली मोठी ताकद असते. त्या विनेकऱ्याच्या लक्षात भाकर ना आखी भाकर आहे म्हटले. जिथं भगवान बाबाचा फोटो ठेवलाय ना, त्या फोटो पुढे नैवेद्य मांडलाय, त्या नैवेद्याची भाकर आखी. विनेकरी परत गेला, ती भाकर घेतली आणि ती भाकर आणून भीमशे बाबाच्या हातात दिली. आणि बाबा ही भाकर भगवान बाबाच्या फोटोच्या पुढच्या नैवेद्याची मजा, ह्या एवढीच आखी भाकर. आता बघा काय करायचं. भीमशे बाबाला आनंद झाला असं म्हणतात. त्या भाकरीचे 2 तुकडे भीमशे बाबांनी केले. एक तुकडा त्या एका घमेल्यात आणि एक तुकडा दुसऱ्या घमेल्यात टाकला. असं म्हणतात 200-250 वारकरी ते वाढेकरी जेवून घमेले जशी ते तशी. हा परिणाम कशाचा आहे, तर श्रद्धेचा आहे.
विश्वासाचा. म्हणून मी सांगितलं काय, विश्वास चोकडी स्वामीवरील सत्ता. विश्वास धरा. नुसता समागम करून उपयोग नाही, त्यांच्या समागमात गेल्यानंतर विश्वास पाहिजे. ध्यानात ठेवा. गावबाचा विश्वास नव्हता गाठीवर बसायच्या आधी, पण ज्यावेळेस गाठीवर बसला त्यावेळेस त्याचा विश्वास त्या ठिकाणी महाराजांवर बसला. मी करू शकतो, महाराज मला बसू शकतात. तमाशगड मामाचा विश्वास नव्हता, पण ज्यावेळेस सांगितलं महाराज होतील, विश्वास ठेवला त्या वाक्यावर. तुझी म्हैस घरी आहे, विश्वास बसला. जाय पाहायला घरी, त्या म्हशीत घरी म्हैस, याच्या वाक्यावर विश्वास बसला. मला सांगायचा मुद्दा आहे का विश्वास तो कधी स्वामीवरी सत्ता. विश्वास हा संताजवळ जाण्याचा एक खूप मोठा मार्ग आहे, ध्यानात ठेवा. आणि म्हणून त्या संतांचा समागम करीत असताना विश्वास आणि समागम, संतांचा समागम करा. पण कसा करा, व्हावे त्याचे द्वारे श्वान याती. याचा अर्थ असा आहे, पडून राहीन तै ठाई उगा संताचे पायी. जसं एखादा श्वान आपल्या मालकाच्या जवळ राहतं ना, तसं संताच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा. तसा संताचा समागम करा. मग परिणाम काय, तेथे राम नाम होईन श्रवण घरेल भोजन उच्चिष्टाचे. संतांचं उष्ट म्हणजे संतांचं ज्ञान प्राप्त होईल. तिथं राम नामाचं सेवन तुम्हाला त्या ठिकाणी होईल. म्हणून या ठिकाणी संतांचा समागम करा. साधकांनी विचारलं, नाही संत भेटले समागम करा तर काय करावं. नाही संत भेटले, जे संतांची सेवा करतात त्यांना कामारी बटीक म्हणतात. त्यांची सेवा तुम्ही करा. कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपण रंग. तिथे दिनपणे तिथे राहा. जे जे संतांची सेवा करतात त्यांची तुम्ही सेवा केली तर ती सेवा संतांच्या सेवेपर्यंत नेऊन तुम्हाला घालते. का संतांचा समागम, संतांची सेवा सांगितली तर तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घरेल पंगती संताचे. सर्व सुख त्या संतांच्या समागमामध्ये असल्या कारणानं संतांचा समागम करा. विठोबा एखादे परे व्हावे त्याचे द्वारे स्वागयाती. तेथे राम नाम होईन श्रवण घरेल भोजन उच्चिष्टाचे. कामारे बटीक सेवेचा सेवक दिनपण रंक तेथे भले. तेथे राम नाम होईन श्रवण घरेन भोजन उच्चिष्टा. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घरेल पंगती संतांच्या. तेथे राम नाम होईन श्रवण घरेल भोजन उच्चिष्टाचे. असं आवाज दिलाय. नियोजित वेळेमध्ये सेवा थांबवण्याचा प्रयत्न केला.
जे काही बरोबर असेल गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा वागचौरे शिर्डी भोज्यांना रामगिरी बाबा येळीकर बद्रीनाथ महाराज तनपुरे पंढरपूर यांचं असेल जे काही असेल गुरुवारे भाऊबाबांचं असेल चुकीचं असेल बुद्धीचे दोष साधू संतांची सेवा करा जे काही बरोबर असेल या गुरुवारांच्या कृपेने माझ्याकडे त्या ठिकाणी आलं आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला त्या ठिकाणी केला हा भाव त्या ठिकाणी असं अशातला काही भाव नाही पण मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक संत समागमी एखाद्या याच्या बोलण्याचा प्रयत्न केला जे बरोबर असेल गुरुवारांचं असं चालू असताना आम्ही सप्ताह त्या ठिकाणी असत त्या ठिकाणी चलत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो शिवेसाठी उपस्थित आमचे कृष्ण महाराज आहेत राम महाराज आहेत शिवमंगले भाऊ आमचे पंडित महाराज आहेत संस्थेत सर्व विद्यार्थी आहेत विठ्ठल माझा 09 या चॅनलवाले त्या ठिकाणी आहेत त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद साऊंड सिस्टीम संस्थेत सर्व विद्यार्थी पकवाज मास्टर विनेकरी बाबा आणि माझ्यावर प्रेम करणारे आमचे सर्वच ही मंडळी भाऊसाहेब पालवे आहेत आमच्याकडे पालवे साहेब आहेत त्यांची व्याही त्या ठिकाणी आलेले आहेत निर्मल नगोदर तिकडून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आमच्यासोबत चालतात त्यांचा पूर्ण MS स्टॉप आमच्यासोबत दिल्लीमध्ये कायम त्या ठिकाणी कार्यरत असतो आमचे पाहुणे त्या ठिकाणी आहेत हे सर्व मंडळी त्या ठिकाणी साहेब आहे त्या ठिकाणी आग्रहाचार्य त्यांचेही त्या ठिकाणी धन्यवाद तुम्ही त्या ठिकाणी आलात ही सर्व प्रेमाची मंडळी आहे भाऊबाबाला मानणारी आहेत त्यांच्या कुळातली आहेत कुळातली असण्यापेक्षा मानणारं महत्त्वाचं असतं हे माहीत ठेवा आणि म्हणून ते त्या ठिकाणी आले कीर्तनाला त्यांच्याकडे भाऊंचं मंदिर त्या ठिकाणी बाबन भाऊ महाराजांचं तर कोण असतं मोठं मंदिर आहे गुरुवारे विठ्ठल बाबांचा चांगला त्यांना आशीर्वाद आहे येतात तिथं बाबा विठ्ठल बाबाचा आशीर्वाद ठिकाणी येतात ही माणसं आहेत त्यांच्या नसल्यासाठी संत मंडळी त्या ठिकाणी होऊन गेलेली आहेत त्यांच्यानंतर आपण त्या कुळात जन्माला आलो म्हणून खूप भाग्यवान आपण आपल्याला भाग्यवान समजा त्यांच्यानंतर आपण जन्माला त्या ठिकाणी आलो नाही हां आपण त्या जन्माला आलो भाऊसाहेब पालव्याचा माझा संबंध दिंडीपासून आलेला आहे आगडेगावच्या दिंडीपासून त्यांचा माझा संबंध कारण आगडेगावची दिंडीच माझ्याकडे होती चालवायला काही दिवस 1-2 वर्ष माझ्याकडे होती पहिल्यांदा पण ते आता जरी माझे पाहुण्याचे त्यांचं काय चुकलं तर मला बोलता येईल माझं काय चुकलं त्यांना बोलता येईल मी सांगितलं बाबा तुमचं माझं काय जुळत नाही तुम्ही नाही जुळत तर मग मी लय तापडे आता तुम्हाला मग कृष्ण माझा नाही ते माझा स्वभाव जरा अगोचर झाला मी जरा बोलाय फाटक्या तोंडाचा आहे आणि पालवी साहेबाला पाहिजे दिल्लीमध्ये आता आमच्या त्यांचा पूर्ण स्टॉप असतो जवळजवळ त्यांचे 25-30 जण आमच्याकडे असतात आमच्या 2 पंक्ती त्यांच्याकडे दिल्लीच्या भरपूर दिवसापासून त्यांची जुना स्टॉप तसं MS वाल्यांची पंगत आमच्या दिल्लीला तनपुरी बाबाची असते त्यांना माहिती दिल्लीमध्ये सुद्धा काही चुकलं तुम्ही घोडेला येतो नाही पटलं तर बॅग घेऊन लगेच रस्त्याला जायचं दिंडी मागे येते आपलं काही घेतलं नाही मग ते आपल्या मला ते उन्हा बावणं जमत नाही त्याच्या म्हणजे आता लई शांत थोडंसं शांत होणं आता मी लई फाटका तोंडाचं होतं लई बेकार होतं तर ते काय भाऊबाबाची कृपा आहे चला रामगिरी बाबाची कृपा आहे जे काय आहे हे जे हार येतात ते बाबाच्या नावाने येतात नाही माझ्या नावाने नाही घालू शकत बाबाच्या नावाने ते नाही येतात पण एक तापड वातावरण असल्या कारणानं दिंडी आगडगाव देवस्थानची दिंडी मी त्यांना सांगितलं सरांना वगैरे आमचे घोगडे मामा आहेत सगळ्या सांगितलं मला काही जमायचं नाही पण नेमकं ज्याचे कीर्तन झालं ते पहिलवान ना टेंबूळने थोरात पहिलवाने तर पहिलवानाने माझं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर तो पहिलवानाचा त्यांना अट्टहास्य जवळ माझी तुमची दिंडी माझ्या गावात येते तवर ह्याच बाबाला कीर्तनाला आणायचं दुसरा बाबा आणायचं त्या पहिलवानाचा आहे चांगला पहिलवान आणि यांची दिंडी नाही मानायची तो त्या पहिलवानाकडे 4-5 दिंड्या जेव्हा त्या पण यांच्या दिंडीने त्यांचं चांगलं झालं त्या माणसाचं म्हणून बाकीच्या दिंड्या बाहेर आहेत आणि यांची दिंडीच अशी त्याच्या घरात त्याची दिंडी त्याच्या घरात आगडगावच्या काय भावना आणि त्याचाही असं पण का ह्या बाबाला घेऊन या ती जागा माझं कुणी जातं नाही ती मला किती उशीर झाला आमच्या दिंडीतलं कीर्तन कोण तिकडे जायचं असतं पण तरी ते कीर्तन कोणी करीत नाही ते कोणाला आणत नाही मला मीच जातो तिथं कीर्तन असो त्या भावनेनं ते जोडलं गेलं आमचं नातं आणि म्हणून नंतर साहेबाच्या मुलीच्या मुलाशी लग्नाला त्यांनी कधी आमंत्रित केलं आमंत्रण काय फुकट नाही गेलं लग्नाला हां दक्षिणा घेतली असं नाही असो विनोदाचं भाग आणि मग ते प्रेम जोडलं गेलं असो सर्व त्यांना तर मस्त होतो इथं नियोजन आयोजन कमिटी जी आहे तसं त्यांचीच नावं घेतली म्हणून ती पुढे अशातला काही भाग नाही सगळ्यांना सहकार्य तुम्ही आम्ही खेळीने गदारोळी आनंदी पखवाजाला पीठ ज्याच्या घरून येतं तिथून जे जाणण्याचं काम करतं जे चहा पाजण्याचं काम करतं हे सगळ्यांच्या याच्यावर सप्त आहे आता हीच 2-4 माणसं पुढे असतील तीच बसली तीच नाही बाकीच्या आली नाही कीर्तन तर कसं काय कीर्तन होईल का नाही मग तुम्ही सर्वच जण
तुम्ही जेवढा काय समाज इथं आहे, कुणी कोण्या पद्धतीने कुणी कोण्या पद्धतीने कुणी कोण्या पद्धतीने योगदान देत सप्ताहाला. कोणी रोजची पूजा असेल, कोणी रोजचं पाणी असेल, कोणी रोज झाडूत असेल, कोणी रांगोळ्या घालत असेल, कोणी वर्गणी गोळा करत असेल, कोणी देत असेल, कोणी देत नसेल. सगळ्याला धन्यवाद आहे की नाही. आणि म्हणून सगळ्याला एकच विनंती आहे, देता नाही आलं तर गप मारा, बोलू तरी नका करणार आहे की नाही. कारण गावोगावी आम्ही बघतो, खेडोपाडी बघतो, आमच्याकडे भरपूर सप्त्याचं नियोजन असतं, पण जो देत नाही का त्याला जास्त तोंड मारी त्याची असते. आहे की नाही. 10 रुपये द्यायला सारं घरदार जेवायला आणि शेवटीच हिशोबीचाच पुढे 10 रुपये देणार असतो पुढे असतं. पण त्याला देता नाही आलं त्याने देऊ नये, पण त्याने तोंड मारी करू त्याने बरोबर करू नये. पुढच्या माणसाला कधी बोलू नाही जाणार ठेव. दिल्लीतल्या पुढच्या माणसाला सप्त्याच्या पुढच्या हातात वही काळ भरे का लोकांना असं वाटतं की त्याला भरपूर मिळतं, तू घेऊन कर वही, घे तुझ्या हातात कर. तू कधी कधी घर जाऊन कोळसा धंदा करावा लागतो, कधी सप्त्याला गीत नाही ठेवा. हा भाव म्हणून सगळ्या त्यांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम पाहायचा असेल तर त्या जिथे विठ्ठल माझा झेरुनाईन चॅनल त्या ठिकाणी त्याचं भरपूर अमोल माणसात त्यांची कथा आहे, भरपूर कथांनी भरपूर रेकॉर्ड केलेला आहे. आणि चांगलं एक माध्यम आहे समाजापुढं जायसाठी. आता मी जायला लागलो आणि अमोल माझा सांगितलं आता जायचं. आता लई ज्याला येत नाही ते जात आहे तिथं, म्हणजे आम्हाला लई येतं अशातला काही भाग नाही. म्हणून आता जिटॉकीला मी जात नव्हतो, पण आता गेलो एवढ्यात. 2-3 जिटॉकीला ते रेकॉर्ड करून घेतलं. ते जिटॉकीला जात नव्हतं पण मला परिस्थिती नाही. पण आता काय ते कीर्तन सकाळी ऐकले जिटॉकीचे तर काही सांगतात कीर्तनकार, काही सांगतात. ज्याला काही येत नाही, गद्य पद्य कळत नाही. आता माझ्यापेक्षा कृष्णामाचा अभ्यास चांगला आहे त्यांचा. आमच्या भोंडे अण्णा त्या ठिकाणी पाठ केला त्यांनी आणि चांगला आहे. शिष्य चांगलं पाठ आहे, चांगलं चिंतन आहे, चांगलं चिंतन आहे, चांगलं मार्मिक आहे. आणि गोड बोल, गोड म्हणजे तसं नाही, हा गोड बोलणारं व्यक्तिमत्व आहे की नाही. गोड बोलण्याचे 2 अर्थ निघाले मराठी भाषा आहे की नाही. सुंदर चिंतन आहे त्यांचं. रामभाऊ आहे त्यांना आता वयाने माझ्याशी मोठी आहे, पण चांगला अभ्यास चिंतन आहे. आमचे पंडित महाराज आव्हाने शेवगावच्या भागातले, पण आपल्या भागाला आले, चांगले एक जम बसला, ओळख झाली. नाही तर त्यांचं गाव आव्हान आहे खुद्द आहे की नाही. हां त्या भागात माझ्या मामांचं गाव आहे, नावच मार तिथं असतं कीर्तन होत असतं. त्यांनीच नेलं पाहिलं त्या गावाला. असो चांगले माणसं आहे, चांगली विद्वान माणसं आहे ते चांगली. आमच्या जागाचं कीर्तन म्हणजे कसं आहे आपलं चल ढकल गाडी आहे तिथे काही वेदांत नाही, पण ती वेदांत चांगली ऐकणारी माणसं आहे. असो हा भाव त्या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या नतमस्तक त्या ठिकाणी होतो. हा भाव ठिकाणी ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर